गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी नागरगोजे सर. आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयातील 5वं प्रकरण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या प्रकरणाचं नाव आहे बाजाराचे प्रकार, टाइप्स ऑफ मार्केट. आता व्यवहारात आपण बाजार हा शब्द अत्यंत संकुचित अर्थाने आपण वापरतो. ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी विक्री केली जाते ती जागा म्हणजे बाजारपेठ किंवा बाजार होय, असं आपण संकुचित अर्थाने समजतो. परंतु अर्थशास्त्रीय भाषेत बाजारपेठ किंवा बाजार हा शब्द अधिक व्यापक अर्थाने वापरला जातो. ज्या ठिकाणी वस्तूंची खरेदी विक्री केली जाते अशी एखादी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नसून असा संपूर्ण भूप्रदेश की ज्यात खरेदीदार आणि विक्रेते यांचा परस्परांशी इतका जवळचा संबंध असतो की ज्यामुळे एकाच वस्तूची किंमत सहज आणि चटकन सर्वत्र समान होण्याची प्रवृत्ती असते. अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर बाजार हे एक ठिकाण नसून ते एक माध्यम आहे की ज्या माध्यमाद्वारे ग्राहक व विक्रेते म्हणजे खरेदीदार आणि विक्रेते आपल्या वस्तूंची देवाणघेवाण करतात. बघा, व्यवहारात आपण बाजार हा शब्द संकुचित अर्थाने घेतो. व्यवहारामध्ये आपण काय संकुचित अर्थ घेतो तर ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी विक्री केली जाते ती जागा म्हणजे बाजार, असा संकुचित अर्थाने आपण बाजार या शब्दाचा अर्थ घेतो. परंतु अर्थशास्त्रीय भाषेमध्ये वस्तूंची खरेदी विक्री ज्या ठिकाणी केली जाते ती जागा म्हणजे बाजार नसून बाजार हा शब्द अधिक व्यापक अर्थाने वापरला जातो. ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी आणि विक्री केली जाते अशी एखादी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नाही, तर असा संपूर्ण भूप्रदेश की ज्यामध्ये खरेदीदार आणि विक्रेते यांचा परस्परांशी एवढा जवळचा संबंध असतो की ज्यामुळे एकाच वस्तूची किंमत सहज आणि चटकन सर्वत्र समान होण्याची शक्यता असते. आता बाजाराची व्याख्या. आता पूर्ण हा एक अर्थशास्त्रज्ञ होऊन गेला. या अर्थशास्त्रज्ञांनी एक व्याख्या सांगितलेली आहे. ती व्याख्या अशी की ज्या ठिकाणी वस्तूंची खरेदी विक्री केली जाते अशी एखादी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नसून असा संपूर्ण भूप्रदेश की ज्यामध्ये खरेदीदार आणि विक्रेते यांचा परस्परांशी एवढा जवळचा संबंध असतो की ज्यामुळे एकाच वस्तूची किंमत सर्वत्र सहज आणि लवकर समान होण्याची प्रवृत्ती असते. बाजार ज्याला आपण मार्केट म्हणतो, बाजार ही संभाव्य ग्राहक आणि संभाव्य विक्रेते
यांच्यातील परस्पर संबंधाचे ते एक जाळे असते. आता ज्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते त्याच वेळेस त्याला बाजार असे संबोधले जाते. कोणती परिस्थिती? तर ग्राहक आणि विक्रेते यामध्ये असले पाहिजेत. वस्तू व अगर सेवा यांची खरेदी विक्री झाली पाहिजे आणि त्या वस्तूची किंमत त्या ठिकाणी असली पाहिजे. त्याचबरोबर ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये जवळचा संबंध असला पाहिजे आणि त्याचबरोबर बाजारविषयक ज्ञान ग्राहक आणि विक्रेते या दोघांनाही असले पाहिजे. तरच ह्या गोष्टी अस्तित्वात आल्यानंतरच बाजार निर्माण होतो. आता बाजाराचं वर्गीकरण आहे पहा. बाजार या संकल्पनेचे वर्गीकरण केले जाते. आता हे जे वर्गीकरण आहे हे वर्गीकरण वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. त्यामध्ये स्थानिक बाजारपेठ असेल, राष्ट्रीय बाजारपेठ असेल किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असेल, हे वर्गीकरण बाजारपेठेच्या स्थळानुसार त्या ठिकाणी केले जाते. म्हणजे बाजाराचे वर्गीकरण 3 पद्धतीनं केलं जातं. स्थळानुसार बाजार, काळानुसार बाजार आणि स्पर्धेनुसार बाजार असे बाजाराचे 3 प्रकारे वर्गीकरण केले जाते. आता आपल्याला या ठिकाणी 3 प्रकारचं वर्गीकरण विचारात घ्यायचं आहे. आता त्यामध्ये स्थळानुसार बाजार, त्यामध्ये पहिला बाजार आहे तो म्हणजे स्थानिक बाजार. आता स्थानिक लेवलची बाजारपेठ आपण म्हणतो का, असा बाजार की ज्यामध्ये ग्राहक वस्तूचे उत्पादन ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणाहून वस्तूची खरेदी करतात. स्थानिक बाजारपेठ कशाला म्हणायचं? तर ग्राहक ज्या ठिकाणी विक्रेता वस्तूचे उत्पादन करतो त्याच ठिकाणी ग्राहक वस्तूची खरेदी करतो. अशी बाजार किंवा अशी बाजारपेठ म्हणजे स्थानिक बाजारपेठ. त्यानंतर राष्ट्रीय बाजारपेठ कशाला म्हणायचं? तर देशातल्या देशामध्ये वस्तूंची खरेदी विक्री जर होत असेल तर त्या बाजाराला राष्ट्रीय बाजार असे म्हणतात. मग महाराष्ट्रातील एखादा विक्रेता दुसऱ्या राज्यामध्ये वस्तू विकू शकतो किंवा दुसऱ्या राज्यातील एखादा ग्राहक महाराष्ट्रातून वस्तू खरेदी करू शकतो. हा जो बाजार आहे हा बाजार हा राष्ट्रीय बाजार म्हणून ओळखला जातो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कशाला म्हणायचं? तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेलाच जागतिक बाजारपेठ असेही म्हणतात. आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कशाला म्हणायचं? तर आपल्या देशाच्या सीमेबाहेर म्हणजे ज्याला आपण येस म्हणतो त्या आपल्या देशाची सीमा जी आहे, जशी आपल्या गावाची सीमा असते तशी आपल्या राज्याची सीमा असते, तशी देशाची सीमा असते. तर आपल्या देशाच्या सीमेच्या बाहेर ती सीमा ओलांडून वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते. अशी बाजारपेठ
म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ होय. म्हणजे भारताचा अमेरिकेशी होणारा व्यापार किंवा भारताचा नेपाळ देशाशी होणारा व्यापार, भारताचा पाकिस्तानशी होणारा व्यापार, भारताचा श्रीलंकेशी होणारा व्यापार किंवा श्रीलंकेमधून आपल्या देशामध्ये आणल्या जाणाऱ्या वस्तू, जपानमधून आपल्या देशामध्ये एखादं तंत्रज्ञान आयात केलं किंवा आणलं तर त्या ठिकाणी त्याला कसली बाजारपेठ म्हणायचं? आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणायचं किंवा जागतिक बाजारपेठ म्हणायचं. हे झाले स्थळानुसार किंवा ठिकाणानुसार बाजारपेठ. आता काळानुसार बाजारपेठा आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत. काळानुसार, आता काळानुसार बाजाराचे 4 प्रकार पडतात पहा. त्यामध्ये अत्यल्पकाळ, अल्पकाळ, दीर्घकाळ आणि अतिदीर्घकाळ असे प्रकार त्या ठिकाणी पडतात. अल्पकाळ, अत्यल्पकाळ, दीर्घकाळ आणि अतिदीर्घकाळ असे बाजाराचे काळानुसार प्रकार पडतात. आता त्यामध्ये अत्यल्पकाळ. आता अत्यल्प काळ कशाला म्हणायचं? तर त्या कालावधीमध्ये वस्तूला मागणी वाढली तर त्या वस्तूचं उत्पादन वाढवणं शक्य होत नाही, असा काळ म्हणजे अत्यल्प काळ. हा काळ काही दिवसाचा किंवा आठवड्याचा असू शकतो. अत्यल्प काळ म्हणजे असा काळ की ज्यामध्ये वस्तूंचा पुरवठा वाढवता येत नाही, त्यामुळे वस्तूची किंमत मागणी निर्धारित करत असते. हा काळ काही दिवसांचा किंवा आठवड्याचा असू शकतो. त्यानंतर दुसरा काळ आहे किंवा दुसरा जो बाजारपेठेचा काळ आहे तो म्हणजे अल्पकाळ. आता अल्पकाळ कशाला म्हणायचं? तर ज्या काळामध्ये वस्तू व सेवांचा पुरवठा काही प्रमाणात कमी जास्त करता येतो असा काळ म्हणजे अल्पकाळ. अल्पकाळ हा 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचा काळ असतो. या अत्यल्प काळात वस्तू व सेवांचा पुरवठा काही प्रमाणात आदानांचे म्हणजेच याचा अर्थ उत्पादन घटकांचे, उदाहरणार्थ श्रम, यांचं समायोजन करून वस्तूंचा पुरवठा वाढवता येणे शक्य असते. म्हणजे काय करायचं? तर श्रमिक गरजेपेक्षा जास्त श्रमिक कामावरती घ्यायचे, श्रमिकाकडून जास्त तास काम करून घ्यायचं आणि पुरवठा वाढवायचा. हे कधी शक्य होतं? तर 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी जर बाजार असेल तर हे शक्य होतं. त्यानंतर दीर्घकाळ. दीर्घकाळ हा असा कालावधी होय की ज्यामध्ये उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च बदलणे शक्य असते. दीर्घकाळ हा असा कालावधी की ज्यामध्ये उत्पादनाचे जे घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, हे जे काही उत्पादनाचे घटक आहेत आणि उत्पादन तयार करण्यासाठी येणारा जो उत्पादन खर्च आहे तो खर्च बदलणे शक्य असते. दीर्घकाळात उद्योग संस्थांना सर्व प्रकारच्या खर्चांशी जुळवून घेणं शक्य होते. आलं लक्षात? हा झाला दीर्घकाळ. मग तो कालावधी काही वर्षांचा सुद्धा असू शकतो. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष किंवा 5 वर्ष अशा कालावधीसाठी सुद्धा हा काळ असू शकतो. आणि चौथा आहे
तो म्हणजे अति दीर्घकाळ. आता अति दीर्घकाळ म्हणजे असा काळ असतो की ज्यामध्ये उत्पादनाची सर्व आदाने किंवा उत्पादनाचे सगळे घटक स्थिर असतील किंवा बदलते असतील. स्थिरमध्ये काय? यंत्रसामग्री, इमारत हे स्थिर आदानाचे घटक. आणि बदलते म्हणजे काय? तर भूमी हा बदलता घटक नाही. बदलते जे घटक आहेत ते बदलते घटक सुद्धा बदलता येणे शक्य असते. उदाहरणार्थ कच्चा माल बदलता येऊ शकतो, पण स्थिर घटकही बदलता येतात, बदलते घटक सुद्धा बदलता येतात. मग त्या ठिकाणी एका ठिकाणची यंत्रसामग्री दुसऱ्या ठिकाणी नेऊन दुसऱ्या ठिकाणी वस्तूचं उत्पादन करता येतं. म्हणजे स्थिर घटकाबरोबरच बदलते घटक सुद्धा त्यामध्ये बदलता येतात. आणि हा कालावधी जो असतो हा कालावधी अतिदीर्घ काळ असतो. म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्त मुदतीचा हा काळ असतो. हे झाले काळानुसार बाजार. आता तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे स्पर्धेनुसार बाजार. अर्थशास्त्रामध्ये ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये जी काही स्पर्धा चालते ही स्पर्धा बाजाराच्या वर्गीकरणातील अतिशय महत्त्वाचा निकष असतो. आता स्पर्धेनुसार बाजाराचे काही प्रकार पडतात पहा. त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण स्पर्धा. पहिला प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण स्पर्धा. आता पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ ज्याला आपण परफेक्ट कॉम्पिटिशन असं आपण म्हणतो. आता पूर्ण स्पर्धा कशाला म्हणायचं तर पूर्ण स्पर्धा ही प्रत्यक्ष बाजारापेक्षा एक आदर्श बघा बाजाराचा हा प्रकार एक आदर्श प्रकार आहे. त्याचबरोबर तो काल्पनिक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे काल्पनिक प्रकार असलेला दिसून येतो. आता अर्थशास्त्रज्ञ श्रीमती मिसेस जॉन रॉबिन्सन यांच्या शब्दात पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ कशाला म्हणायचं हे जर आपल्याला विचारात घ्यायचं झालं तर जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी ही पूर्ण लवचिक असते असा बाजार म्हणजे पूर्ण स्पर्धेचा बाजार होय. पूर्ण स्पर्धा परफेक्ट कॉम्पिटिशन हा असा बाजार आहे की ज्यामध्ये विक्रेते व ग्राहक हे असंख्य असतात. सर्व विक्रेते आणि ग्राहक कोणत्याही निर्बंधाशिवाय एकजिन्सी वस्तूंची खरेदी व विक्री करू शकतात. आलं लक्षात? श्रीमती जॉन रॉबिन्सन यांनी अशी व्याख्या सांगितली पहा. जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाकरिता असलेली मागणी पूर्णतः लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात
येते. ज्या बाजारात एकजिन्सी वस्तूचे असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते असून त्यांच्यामध्ये तीव्र स्पर्धा चालते, असा बाजार म्हणजे पूर्ण स्पर्धेचा बाजार होय. आलं लक्षात? आता पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची काही वैशिष्ट्ये आपल्याला विचारात घ्यायची आहे. आता या बाजारामध्ये काही वैशिष्ट्य दिसून येतात. पहा, हा बाजाराचा काल्पनिक प्रकार आहे. या बाजाराची सर्वच वैशिष्ट्ये दैनंदिन जीवनामध्ये अनुभवास येतात असं नाही, परंतु हा बाजाराचा काल्पनिक प्रकार जरी असला तरी तो एक आदर्श बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. आता या बाजाराची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात असंख्य विक्रेते असतात. या बाजारात विक्रेत्यांची संख्या एवढी मोठी असते की एका विक्रेत्याचा पुरवठा हा एकूण पुरवठ्याचा सूक्ष्म भाग असतो. एका विक्रेत्याच्या पुरवठ्याची स्थिती ही समुद्रातील पाण्याच्या एका थेंबासारखी असते. ज्याप्रमाणे समुद्रात पाण्याचा एक थेंब टाकला किंवा समुद्रातून पाण्याचा एक थेंब काढला तर पाण्याच्या पातळीत काहीही बदल होत नाही. त्याप्रमाणे एका विक्रेत्याने आपला पुरवठा कमी जास्त केला तरी त्या वस्तूच्या एकूण पुरवठ्यावर किंवा किमतीवर कोणताही परिणाम होत नाही, कारण वस्तूची किंमत ही वस्तूची बाजार मागणी आणि वस्तूचा बाजार पुरवठा यानुसार निर्धारित होत असते. त्यामुळे पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये विक्रेता हा किंमत करता नसून तो किंमत स्वीकारणारा असतो. परीक्षेला विचारलं जातं पहा, पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये ग्राहक हा किंमत स्वीकारणारा असतो. चूक का बरोबर? आलं लक्षात? तर पूर्ण स्पर्धेच्या बाजारात ग्राहक हा किंमत स्वीकारणारा असतो. तसेच पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये ग्राहकांची संख्या सुद्धा असंख्य असते. ग्राहकांची संख्या एवढी मोठी असते की एका ग्राहकाची मागणी ही एकूण मागणीचा अगदी सूक्ष्म भाग ठरते. त्यामुळे आपली मागणी कमी जास्त करून एक ग्राहक एकूण मागणीवर प्रभाव टाकू शकत नाही. एका ग्राहकाच्या मागणीची स्थिती समुद्रातील पाण्याच्या एका थेंबासारखी असते. ज्याप्रमाणे समुद्रात पाण्याचा एक थेंब टाकला किंवा समुद्रातून पाण्याचा एक थेंब काढला तर पाण्याच्या पातळीत कोणताही बदल होत नाही, तसा एका ग्राहकाने आपली मागणी कमी जास्त केली तरी उद्योगाच्या पातळीवर निश्चित झालेल्या किमतीवर काहीच परिणाम होत नाही. त्यामुळे पूर्ण स्पर्धेत ग्राहक हा किंमत स्वीकारणारा असतो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे पहा, एकजिनसी वस्तू. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात असणाऱ्या सर्व वस्तू या एकजिनसी असतात. उत्पादन संस्था उत्पादन करत असलेली विशिष्ट वस्तू सर्वार्थाने सगळ्यांकडे एकजिनसी असते. त्या वस्तूचे रंग, रूप
वजन, आकार, स्वाद, गंध, पॅकिंग, त्यावरील छपाई इत्यादी सर्व गुणधर्म हे एकसारखेच असतात. असंख्य शेतकऱ्यांनी पिकविलेला विशिष्ट जातीचा तांदूळ सगळ्यांकडे एक जिन्सी असल्याने ग्राहकाने कोणत्याही विक्रेत्याकडून तो तांदूळ खरेदी केल्यास त्याला मिळणारे समाधान हे एकसारखेच असते. तांत्रिक भाषेत आपणास असं म्हणता येईल, पूर्ण स्पर्धेत निरनिराळ्या विक्रेत्यांच्या वस्तूतील छेदक लवचिकता ही अनंत असते. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तू एक जिन्सी असल्याने त्या पूर्णपणे एकमेकांना पर्यायी असतात. यावरून पूर्ण स्पर्धा बाजारातील विशिष्ट वस्तूंची किंमत सर्व विक्रेत्याकडे एकच असते. पूर्ण स्पर्धेत वस्तू एकजिन्सी असल्यामुळे या बाजारात मूल्यभेद करणे अशक्य असते. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूंची मागणी ही संपूर्ण लवचिक असते. म्हणजेच बाजारात एखाद्या विक्रेत्याने वस्तूची किंमत थोडी कमी केली तर त्याच्या वस्तू ताबडतोब विकल्या जातात आणि त्याने किंमत वाढवली तर त्याच्या वस्तू तशाच पडून राहतात. म्हणून पूर्ण स्पर्धेत मागणीचा वक्र जो असतो तो वक्र अक्षाशी समांतर असतो. पूर्ण स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एक जिन्सी वस्तू होय. आकार, रूप, रंग, चव इत्यादी बाबतीत एक जिन्सी वस्तू या बाजारात असल्या पाहिजे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे मुक्त प्रवेश आणि निर्गमन. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात मुक्त प्रवेश व निर्गमन या बाबतीत स्वातंत्र्य असते. पूर्ण स्पर्धेत वस्तूचे उत्पादन सुरू करण्याची पूर्ण संधी उत्पादकाला असते. स्वतःला फायदा होईल असे वाटल्यास नवे नवे उत्पादक त्या क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छितात व त्यांना कोणताही प्रतिबंध नसतो. नवीन उद्योग संस्थेला बाजारात इतर उद्योग संस्थांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे उत्पादन करण्यास प्रतिबंध नसतो. तसेच उत्पादन सुरू करताना कोणताही परवाना घेण्याची गरज नसते. यालाच बाजारातील मुक्त प्रवेशाची अट असे म्हटले जाते. या उलट एखाद्या उत्पादन संस्थेचे काही अडचणीमुळे किंवा अकार्यक्षमतेमुळे नुकसान होऊ लागल्यास आपला उद्योग व्यवसाय बंद करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य हे उत्पादकाला असते. प्राप्त परिस्थितीत मिळणारे उत्पन्न, मिळणारी किंमत ज्यांना मान्य आहे ते उत्पादक या बाजारात टिकू शकतात. इतकेच नव्हे तर नवीन उत्पादकही या उद्योगात प्रवेश करतात. विशिष्ट वस्तूच्या उत्पादनावर कोणत्याही प्रकारचे बंधन नसल्यामुळे तसेच त्या वस्तूचे उत्पादन बंद करण्यासाठी प्रतिबंध नसल्याने उत्पादक सतत उद्योगात येतात व उद्योगातून बाहेर जातात. याचाच अर्थ पूर्ण स्पर्धेत आगमन व निर्गमन यावर कोणतेही नियंत्रण नसते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे एकच किंमत. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात विशिष्ट वस्तूची
एकच किंमत असते, कारण बाजार मागणी व बाजार पुरवठ्याच्या समतोलातून समतोल किंमत निश्चित होत असते. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात सर्व विक्रेत्याकडे ज्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असतात त्या सर्व विक्रेत्याकडे असणाऱ्या वस्तूची किंमत सर्वत्र एकच असते. म्हणजेच बाजारात अ, ब, क, ड असे अनेक विक्रेते असले तरी प्रत्येक विक्रेत्याकडे विक्रीसाठी असलेली वस्तू जी आहे त्या वस्तूची किंमत सर्वत्र एकसारखीच असते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे बाजाराचे पूर्ण ज्ञान. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात ग्राहक आणि विक्रेते यांना बाजारपेठेचे पूर्ण ज्ञान असते. बाजाराचे संपूर्ण ज्ञान म्हणजे बाजारातील विशिष्ट वस्तूंची किंमत आणि त्या वस्तूंच्या ग्राहक व विक्रेत्यांच्या अपेक्षाविषयीचे ज्ञान होय. बाजारातील ग्राहकांची एकूण संख्या, त्यांची वस्तूला किंमत देण्याची तयारी याचे ज्ञान विक्रेत्याला असते. तसेच बाजारातील विक्रेत्यांची संख्या, त्यांच्याकडे असलेला वस्तूंचा पुरवठा आणि विक्रेते वस्तूची काय किंमत स्वीकारायला तयार आहेत याचे ज्ञान प्रत्येक ग्राहकाला असणे या बाजारात आवश्यक असते. या बाजारात बाजाराचे संपूर्ण ज्ञान असल्यामुळे बाजार किमतीपेक्षा वस्तूची कमी किंमत कोणताही विक्रेता स्वीकारणार नाही आणि त्या किमतीपेक्षा जास्त किंमत देण्यास कोणताही ग्राहक तयार होणार नाही. म्हणजेच या बाजारात ग्राहक आणि विक्रेते यांना पूर्ण स्थितीचे संपूर्ण ज्ञान असते. प्रत्येक ग्राहक आणि प्रत्येक विक्रेता यांना वस्तूची किंमत, वस्तूची गुणवत्ता, वस्तूचा दर्जा, पुरवठ्याचे मार्ग इत्यादी बाबतचे पूर्ण ज्ञान ग्राहक आणि विक्रेत्यास असते. पुढचं वैशिष्ट्य आहे उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता. भूमी, श्रम, भांडवल व संयोजक हे उत्पादन घटक एका उद्योगाकडून दुसऱ्या उद्योगाकडे किंवा वस्तूचे उत्पादन करणाऱ्या एका उद्योग संस्थेकडून दुसऱ्या उद्योग संस्थेकडे सहजरित्या जाऊ शकतात. यालाच उत्पादन घटकांची गतिशीलता असे म्हणतात. तसेच संपूर्ण अर्थव्यवस्थेत उत्पादन घटक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज जाऊ शकतात. पुढचं वैशिष्ट्य आहे वाहतूक खर्चाचा अभाव. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात कोणतीही वस्तू तिच्या उत्पादनाच्या ठिकाणाहून वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीसाठी नेऊन आणण्याची असेल तर त्याला वाहतूक खर्च येतो. वाहतूक खर्च अंतरातील भिन्नतेमुळे वेगवेगळा असतो. त्यामुळे वस्तूच्या किमतीत भिन्नता निर्माण होते. पण पूर्ण स्पर्धेच्या बाजारात एकच एक किंमत असावी अशी अपेक्षा असेल तर वाहतूक खर्च नसला पाहिजे. वस्तूच्या किमतीत फरक पडू नये म्हणून आणि पर्यायाने तो बाजार पूर्ण स्पर्धेचा राहावा म्हणून वाहतूक खर्चांचा अभाव असणे आवश्यक असते. सर्व उत्पादन संस्था बाजारापासून समान अंतरावर असतात किंवा सर्व उत्पादन संस्था बाजारात अगदी जवळ असतात असे गृहीत धरले आहे.
पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वाहतूक खर्च जवळजवळ नसतो किंवा शून्य असतो. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे निर्हस्तक्षेपाचे धोरण. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूंच्या ग्राहकावर किंवा विक्रेत्यावर उत्पादन, वाहतूक, वस्तूची किंमत निश्चिती आणि विक्री या कोणत्याही प्रक्रियेत सरकारची नियंत्रणे व हस्तक्षेप नसतो. सर्व प्रकारचे निर्णय बाजारातील मागणी आणि पुरवठ्यानुसार घेतले जातात. म्हणजेच पूर्ण स्पर्धेच्या बाजारात सरकारचा बिलकुल हस्तक्षेप नसतो. तर अशा पद्धतीने पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची जी वैशिष्ट्ये होती ती वैशिष्ट्ये इथे संपतायत. त्यानंतर पूर्ण स्पर्धेच्या बाजारात जी किंमत निश्चिती असते ती कशी होते ते आपण पुढच्या तासाला पाहूया. धन्यवाद.